नमस्कार. आज मी तुम्हाला वडी कशी बनवायची ते दाखवते. हे लसूण वाटून घेतलेला आहे, कसुरी मेथी आहे आणि हे जिरं आहे, हे चवीनुसार मीठ आहे, हे मिरची पावडर आहे, ही हळद आहे, हा एक वाटका म्हणजे टोप मी मिक्स पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, ज्वारी आणि नाचणी ह्याचं मी मिक्स पीठ घेतलेलं आहे हे. आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मिक्स करायला हे. तर आता मी त्याला मिक्स करून दाखवतो तुम्हाला. हे मी पीठ घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ त्याच्यात मिक्स करते. त्याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकते, त्याच्यामध्ये हे जिरं टाकते, त्याच्यामध्ये ही हळद टाकते, ही मिरची पावडर टाकते, ही कसुरी मेथी आहे ही टाकते. कसुरी मेथीने पण चांगला स्वाद येतो वड्यांना. आणि ह्या लसूण वाटून घेतलेला आहे, लसणामुळे पण खमंग होतात आणि खायला पण किती चव लागतात, म्हणून लसूण टाकायचा. लसूण टाकते आणि हे मिक्स करून घेते मी पीठ सगळं. फार सुंदर असतात हे वडे खायला. हे तुम्ही चटणीबरोबर, भाजीबरोबर किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता, एवढे टेस्टी होतात हे वडे. आता मी हे पीठ मळून घेते. हे आपण चपातीचं पीठ जसं मळतो घट्ट थोडं तसंच मळायचं आहे हे. थोडं थोडं जसं पाणी लागेल तसं पाणी टाकत जायचं त्याच्यात आणि मळून घ्यायचं. बघा असं मळून घेतलेलं आहे. एवढं असं घट्ट घट्ट मळायचं असते चपातीच्या पिठासारखं, तर त्याचे वडे चांगले होतात. हे बघा घट्ट घट्ट केलेलं आहे मी. एकदम मस्त मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळणार तेवढे तुमचे वडे पण चांगले होणार आणि मस्तपैकी खरपूस होणार. तर हे असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. बघा असं खरपूस मळलेलं आहे. त्याच्यामध्ये जे टाकलेले साहित्य आहे ते पण त्याचा पण किती खमंग वास येतो चांगला एकदम मस्त. तर असं हे पीठ झालेलं आहे आपलं तयार. हे बघा सुंदर अगदी. हे बघा पीठ झालेलं आहे म्हणून आपलं. हे बघा आता याचे आपण वडे करूया. ते पण मी तुम्हाला दाखवते कशी वडे करणार ते. तर एक मी ही प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे कापून स्वच्छ करून, आणि मी असे छोटे छोटे गोळे करते आता ह्याचे. हे बघा असे छोटे छोटे गोळे करते आणि आता हे गोळे ह्याचे वडे बनवणार आहे. इथे तेल तापत ठेवलेलं आहे मी हे कढईत, आणि हे आता मी गोळे करते. तेल तापेपर्यंत मी गोळे करून घेते आणि मग मस्त खमंग असे वडे बनवते. ही कुठलीही पातळ भाजी असेल तर त्या भाजीबरोबर पण खाता येतात. पातळ अशी आपण चटणी बनवतो, चटणीबरोबर खाऊ शकतो. टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकतो. आपली शेजवान चटणी असते त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो. आणि हे समजा उरले तरी हे 2 दिवस राहू पण शकतात, खराब होत नाही असे हे वडे असतात. तुम्ही कुठे प्रवासात चालला असाल आणि तुम्हाला आवडत असतील तर प्रवासात पण तुम्ही नेऊ शकतात हे.
असे हे स्वादिष्ट वडे. भाजीच पाहिजे किंवा काही पाहिजे असं पण नाही, हे नुसतेसुद्धा खाऊ शकतात आपण, एवढे टेस्टी होतात हे वडे. तर आता हे तुम्हाला मी बनवून दाखवते. हे बघा, असे मी गोळे केलेले आहेत एवढे, हे याचे मी गोळे केलेले आहेत एवढे असे. हे बघा तुम्हाला मी आता वडे बनवून दाखवते कसे बनवते ते. आणि हे तेल तापत ठेवलेलं आहे इकडे हे. तर मी ही एक डिश घेतलेली आहे, ही डिश घेतलेली आहे मी हे. आणि ह्या त्या डिशने असं ठेवणार मी ह्याच्यावरती, आणि याच्यावरती असं प्लॅस्टिक ठेवणार, आणि ते प्लॅस्टिकने असे डिशने असे हे प्लॅस्टिकने दाबणार आहे मी मधून. हे बघा असे प्लॅस्टिकने असं ह्या डिशने मी प्रेस करणार. हे बघा एकदम सुंदर होतात आणि गोल येतात सारखे. हे बघा, आणि प्लॅस्टिकला चिकटत पण नाही. बघा असे हेच वडे येतात. असे मी बनवून घेते. पटापट पटापट असे बनवून घेते, जसं आपल्याला हवे तसे येतात. हे बघा गोल एकदम छान. हे बघा पटापट पटापट होतात असे प्रेस केल्यानंतर. आपल्याला जसे हवे, पातळ किती जाड हवे, किती पातळ हवे, तसं आपण ह्याच्यावर प्रेस करू शकतो आणि बनवू शकतो. हे बघा, हे बघा कसे छान होतात एकदम गोल. हे बघा एकदम गोल, आणि एका साईजमध्ये आणि एका टाईपमध्ये, आणि असे सारखे होतात. हे बघा जसं आपल्याला हवं तसं आपण प्रेस करू शकतो. ही डिश आहे ना, ही जशी हवी तशी आपण प्रेस करू शकतो. तसे ते पातळ जाड असे राहिलेले असते ते व्यवस्थित होतात. हे बघा, तर एवढे मी हे वडे आता बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आता तळलेले दाखवते मी, तळताना पण. तर चला आता तळताना बघूया आपण. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, हे बघा तापलेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये मी आता एक एक सोडते. हे बबल्स येत आहेत, पूर्ण असे बबल्स येऊन झाले का मी चांगला तो तळून वरती येतो आपोआप बबल्स गेल्यावरती. आणि मग हे बबल्स गेल्यानंतर असा फुगतो बघा छानपैकी. आणि मग हा थोड्या वेळाने पलटी करायचा असा. दुसरा पण टाकते. एका साईडने खरपूस तळले की आपण मी पलटी करायची. हे बघा पलटी करायची. हे मस्त खमंग तळलेले आहेत खरपूस. बघा छान तांबूस तांबूस लालसर झालेले आहेत. आता मी काढून घेते, परत टाकते दुसरे. सुंदर झालेले आहेत बघा.
एकदम खरपूस. हे असे वडे तळून झालेले आहेत बघा. आणि पालक पनीरची अशी ग्रेव्हीची भाजी बनवलेली आहे, त्या भाजीबरोबर आता खाणार आहेत. हे बघा किती खमंग झालेले आहेत वडे, सुंदर असे. हे नुबी भाजी नसली तरी नुसते पण खाऊ शकतो. तर हे माझे स्वादिष्ट वडे तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंट करा, लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही कसे बनवतात ते पण सांगा. जर माझे आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील. तर हे माझे पौष्टिक वडे मिक्स पिठातले कसे वाटले तुम्हाला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इथेच मी हा व्हिडिओ थांबवते. चला तर मग, धन्यवाद.